नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची एकदम बेसिक रेसिपी मी घेऊन आली आहे. डाळ तांदूळ याची इडली आपण बनवतोय. तर अगदी डाळ तांदूळ प्रमाण दाखवून भिजवण्यापासून ते इडली तयार होण्यापर्यंत हा व्हिडिओ मी अगदी सविस्तरपणे अपलोड करते. इथे आपण 3 वाट्या तांदूळ घेतलाय. तर मी इथे जो रेशनचा तांदूळ असतो तो घेत आहे. ज्याचा भात चिकट होतो तो तांदूळ वापरायचा नाही. 3 वाट्या तांदूळ आपण घेतलाय, त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी आपण उडीद डाळ घेतोय. तर वाट्या तुम्ही बघताय मी एकसारख्या वापरलेल्या आहेत. इथं उडीद डाळ मी एका डब्यामध्ये काढली. डाळीमध्ये एक लहान चमचा भरून आपण मेथी दाणा घेतलाय. तर तांदळाच्या भांड्यामध्ये मी इथं भरपूर पाणी घेते आणि 2 ते 3 वेळा हे स्वच्छ तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे. आता या तांदळामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला बाजूला ठेवायचंय. आता वेळ येते डाळ धुण्याची. तर डाळ जेव्हा आपण धुतोय ती फक्त एकदाच आपल्याला धुवून घ्यायची, जास्त चोळायची नाहीये. तर डाळ इथं हलक्या हाताने मी चोळून घेतली आणि त्यातलं पाणी आपण काढून टाकलंय आणि परत एकदा आपण यामध्ये पाणी घालतोय. तर एकदाच ही डाळ धुवायची हे लक्षात ठेवा. याचं कारण मी पुढे सांगतेय. डाळीमध्ये पण आपण प्रॉपर पाणी घालतोय, व्यवस्थित डाळ भिजवतोय. साधारण डाळ तांदूळ आपल्याला 5 तासासाठी भिजवून घ्यायचेत, म्हणून हे जे डबे आहेत ते आपण बाजूला ठेवणार आहोत. 5 तास झाल्यानंतर इथे आपण डाळ आणि तांदूळ चेक करतोय. दोन्हीही व्यवस्थित भिजलेले असतात. आता डाळ आणि तांदूळ जे आहेत ते आपण बारीक करून घेतोय. तांदूळ पहिले मी इथं घेतले. तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित भिजलेले आहेत. याच्यामधलं पूर्ण पाणी मी काढून टाकलंय. आता हे तांदूळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. एका लहान पातेल्यामध्ये मी 1.5 वाटी रोजचे जे आपले पोहे असतात कांदा पोहेचे ते पोहे घेतलेत. साफ करून आपण इथं पोहे घेतलेले आहेत. यामध्ये आपण एकदा पाणी घालतोय आणि भरपूर पाणी घालून आपण इथे हे पोहे स्वच्छ एकदा करून घ्यायचे. त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आपण काढून टाकतोय. आता हे पोहे आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आहेत. आपण आता डाळीकडे वळूया. अगदी महत्वाची स्टेप आता आहे. आपण तांदळातलं पाणी तर पूर्ण काढून टाकलंय, पण डाळीतलं पाणी आपल्याला काढून टाकायचं नाहीये. ते पाणी आपण इथे मिश्रण जे आहे ते बारीक करण्यासाठी वापरतोय. तर तुम्ही बघता इथे मी तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेत आणि त्यामध्ये डाळीचं जे पाणी आहे ते वापरते आणि तांदूळ आपण बारीक करून घेतोय. अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तांदूळ, डाळ, पोहे या तिन्ही गोष्टी आपल्याला एकदम बारीक करून घ्यायच्यात. एकदम फाईन पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि फाईन पेस्ट करण्यासाठी जे आपण पाणी वापरणार आहोत ते आपल्याला फक्त डाळीतलंच पाणी वापरायचंय. सगळ्यात पहिले आपण जेव्हा डाळ धुतली तेव्हा अगदी एकदाच पाणी चेंज केलं. तसंच आपण त्यामध्ये मेथी दाणा पण घालून आपण ती डाळ भिजवून घेतली. तर त्या डाळीतलं जे पाणी असतं ते असं मिश्रणामध्ये घातल्यामुळे हे इडलीचं जे मिश्रण आहे किंवा बॅटर आहे ते आंबण्यासाठी मदत होते. म्हणून डाळीचं पाणी फेकून द्यायचं नाहीये किंवा 2-3दा ती डाळ धुवायची नाही. फक्त एकदाच डाळ धुतली आणि मग त्याच डाळीतलं पाणी जे आहे ते मिश्रण बारीक करण्यासाठी आपण इथे वापरतोय. तसंच थोडे थोडे पोहे पण मी वापरले आणि आता डाळ पण मी बारीक करून घेतेय. तर मी असं सगळं वेगवेगळं बारीक केलंय. तसं केलं तरी चालतं किंवा तुम्ही थोडी डाळ, थोडे तांदूळ, थोडे पोहे असं जरी बारीक करून घेतलं तरी काहीच हरकत नाहीये. फक्त आपल्याला डाळीतलं जे पाणी आहे ते प्रमाणात वापरायचंय. पाणी जास्त आहे म्हणून जास्त वापरू नका, नाही तर मग ते जे पीठ आहे ते पातळ होईल. आता आपण इडलीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बारीक करून घेतले. अगदी बारीक पीठ करा म्हणजे छान इडल्या बनणार आहेत. आणि मोठं भांडं आपल्याला इथे हे पीठ ठेवण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी वापरायचंय. कारण जेव्हा हे पीठ आंबतं तेव्हा त्याची साईज वाढते आणि मग पीठ त्या पातेल्याच्या बाहेर किंवा त्या डब्याच्या बाहेर सांडू शकतं. म्हणून मी मोठा डबा घेतलाय. पीठ बारीक करून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने हे पीठ जे आहे ते एकत्र करायचे. कमीत कमी 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे पीठ जे आहे ते एकदम हाताने हलकं करून घ्यायचंय, म्हणजे छान ते पीठ आंबतं. आता इथे बघताय तुम्ही डब्याचं झाकण लावते आणि आता थोडासा पावसाळा सुरू झालेला आहे किंवा थंडावा आहे हवेमध्ये, म्हणून आपण याला एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवूया. तर गरम असं कपडा जो आहे त्याच्यामध्ये मी हा डबा जो आहे तो पूर्णपणे बंद करते. इथे तुम्ही स्वेटर, शॉल काहीही वापरू शकता. आणि हा डबा आपण रात्रभर किचन मध्ये ठेवून दिला होता. आता सकाळी जवळजवळ 9 वाजलेले आहेत. इथं पीठ तुम्ही बघता अतिशय मस्त असं आंबलेलं आहे. पांढरं शुभ्र पीठ आपल्याला इथं दिसतंय. पांढरं शुभ्र पीठ होण्यासाठी लक्षात ठेवा मेथ्या प्रमाणात वापरायच्या. मेथ्या जास्त घालायच्या नाहीये. लहान चमचा 1 चमचा मी इथं वापरलेला आहे.
आता तुम्ही पीठ बघता एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला इथं पीठ घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. मला आता फक्त नाश्त्यासाठीच इडल्या बनवायच्या आहेत म्हणून मी इथं थोडं पीठ जे आहे ते पातेल्यात काढून घेतेय आणि उरलेल्या डब्यातलं जे पीठ आहे ते मी फ्रीजला ठेवणार आहे. फ्रीजला 2 दिवस आरामात ते पीठ जे आहे ते टिकतं. इथे पातेल्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि लगेचच आपण इडल्या बनवायला सुरुवात करतोय. माझ्याकडे इडलीचा हा कुकर आहे. यामध्ये तळाशी आपण 1 ग्लास पाणी घालतोय आणि गॅसवरती हा कुकर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवतेय. इडली पात्राला इथं तेल लावून घेते. तेल लावल्यानंतर यामध्ये जे बॅटर आहे ते बॅटर आपण भरून घेऊया. इथे व्यवस्थित पात्रामध्ये आपण बॅटर भरून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय कुकरमध्ये पाणी गरम झाले. त्यामध्ये इडली पात्राचं जे हे स्टँड आहे ते पूर्ण स्टँड मी यामध्ये ठेवतेय. झाकण लावून घेऊया आणि मध्यम आचेवरती 15 मिनिटासाठी या इडल्या ज्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. बरोबर इथे 20 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली. 5 मिनिटं हा जो कुकर आहे तो तसाच ठेवायचा. थोडासा हलका थंड झाल्यानंतरच आपण इडल्या बाहेर काढून घेतोय. तरच त्या इडल्या व्यवस्थित निघतात. इथे छान पांढऱ्या शुभ्र मऊसूत जाळीदार अशा मस्त इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा. फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता म्हणजे त्यांच्या इडल्या खूप छान अशा मऊसूत बनतील. अगदी बाहेर बाजारात जसं पीठ मिळतं तसं पीठ आपण घरी बनवू शकतो. नक्की रेसिपी ही ट्राय करा. भेटूया परत एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.